हालेलुया. सर्वांना सलाम ख्रिस्तामध्ये. आणि मी आशा करतो तुम्ही सर्वजण प्रियानो सुखरूप असाल आणि आनंदी असाल प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. यावेळेस प्रियानो आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण प्रार्थना करणार आहोत आणि मी विनंती करतो की आपण आपले नेत्र यावेळेस बंद करूया आणि यावेळेस आपण प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू तुझ्या उपस्थितीसाठी परमेश्वर पिता. आम्ही धन्यवाद तो आजचा हा दिवस परमेश्वर पिता तो आम्हाला दिलास परमेश्वर पिता. तुझी कृपा आमच्यावर तू केलीस परमेश्वर पिता. धन्यवाद तो परमेश्वर पिता. खूप सारे असे लोक आहेत प्रभूजी की जे आजचा दिवस पाहू शकले नाही परमेश्वर पिता, परंतु हो प्रभू येशू हा दिवस तो आम्हाला दिलास म्हणून आम्ही तुला धन्यवाद तो परमेश्वर पिता. हो प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर पिता. हो परमेश्वर पिता जो प्रत्येक व्यक्ती परमेश्वर पिता जो वचन ऐकत आहे परमेश्वर पिता ह्यावेळेस त्या प्रत्येक व्यक्तीला तू आज आशीर्वादित करणार आहेस हो परमेश्वर पिता. आणि त्याच्या जीवनात परमेश्वर पिता तुझे वचनाचे फळ आम्ही पाहू शकणार आहेत परमेश्वर पिता. धन्यवाद प्रभू परमेश्वर पिता. त्या प्रत्येकाला तुझ्या आम्ही हातामध्ये समर्पण करतो परमेश्वर पिता. आम्ही धन्यवाद तो पास्टरसाठी प्रभूजी. हो परमेश्वर पिता त्यांना देखील परमेश्वर पिता तू स्पर्श कर प्रभूजी. आणि परमेश्वर धन्यवाद त्यांच्याद्वारे प्रभू येशू हो परमेश्वर पिता तू आम्हा सर्वांना बोलवतेस म्हणून धन्यवाद. आम्ही आणि विश्वास करतो प्रभू आम्ही येणारं वचन परमेश्वर पिता प्रत्येकाला आरोग्य देणारा असेल परमेश्वर. कारण तुझं वचन सांगतं की मी शब्द पाठवला आणि तुमच्या संबंध देहाला आरोग्य दिलं. हो प्रभू धन्यवाद. तू प्रत्येकाला आरोग्य शांती कृपा दिलीस परमेश्वर पिता म्हणून धन्यवाद तो परमेश्वर पिता. आणि इथून पुढचा सर्व वेळ प्रभू येशू आम्ही तुझ्या आधीनाने स्वाधीन करतो परमेश्वर पिता. येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रार्थना करतो पिता. आमेन. Amen. Hallelujah. हालेलुया. Hope you are all fine. आणि मी आशा करतो प्रियानो तुम्ही सर्वजण उत्तम आहात, चांगले आहात. Because 1 John chapter 4 verse 4 says, कारण पहिले योहानेचं 4 अध्यायाचं 4 वचन आम्हाला असं सांगतं Jesus is in you and is greater than everything in the world. आणि मग प्रभू येशू तुमच्यामध्ये आहे आणि तो सर्व जगातल्या गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे. And he is the word of God that is operating in you. आणि त्याचा शब्द त्याचं वचन ना तुम्हामध्ये आणि माझ्यामध्ये आज कार्य करत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Today as we meditate on the word of God, आणि प्रिय जसं आज आपण देवाच्या वचनावर मनन चिंतन करणार आहोत. I was just meditating on the word of God. I was asking God what message must I give. आणि मग मी आज देवाच्या वचनावर ना चिंतन करत होतो आणि देवाला विचारत होतो की देवा आज मी कुठला संदेश तुझ्या लोकांना देऊ. And I thought to give a very deep message. आणि मी विचार केला की खूप गहन असा संदेश आज मी देऊ करून What God has taught me. जे परमेश्वराने मला शिकवलं. But God said don't give the deep message. परंतु परमेश्वराने मला सांगितलं खूप गहन असा संदेश तू देऊ नकोस. Because many people are listening deep messages. कारण ना खूप सारे लोक गहन संदेश ऐकत आहेत. But still the life is not changing. परंतु तरी देखील जीवन अजून बदलत नाहीये. Still there is emptiness in their hearts. त्याच्या हृदयामध्ये कुठेतरी अजून ते रिकामपण आहे. Still there is a lack of hope in them. आणि त्यांच्यामध्ये आज देखील ना आशा त्यांच्यामध्ये कमी आहे. Still they feel something is missing in their life. त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी हरवल्यासारखं गमावल्यासारखं त्यांना वाटत आहे. Still they are seeing something in their life. आज देखील ते त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी शोध करत आहेत. Still they are not satisfied in their life. ना अजून त्यांच्या जीवनामध्ये ते समाधानी नाहीयेत. So I said, what message I must give. मी परमेश्वराला विचारलं की देवा मी कुठला संदेश सांगू. So God said to me that tell them what is my word. आणि मग परमेश्वराने मला सांगितलं त्यांना सांग की माझा शब्द म्हणजे काय आहे. And who is my word. आणि माझा शब्द कोण आहे. The first and foremost thing the person must do as a believer, he must know what is the word of God. ना सर्वप्रथम एक विश्वासणाऱ्या व्यक्तीने गोष्ट समजली पाहिजे ती म्हणजे देवाचा शब्द. A person who knows God honors the word of God. आणि जो व्यक्ती परमेश्वराचा शब्द ना समजतो तो परमेश्वराचा आदर करतो प्रियानो. Jesus said that if my word abide in you, I abide in you. देवाचं सांगतं की येशू काय म्हणाला की जर माझा शब्द तुमच्यामध्ये आहे तर याचा अर्थ मी तुम्हामध्ये आहे. Hallelujah. Hallelujah. But who is that word? परंतु तो शब्द कोण आहे. We are lacking somewhere in the word. आणि मग हो माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो आपण देवाच्या वचनामध्ये कुठेतरी अपुरे पडत आहोत. Because God is not other than word. आणि मग परमेश्वर त्याच्या शब्दाशिवाय त्याच्या वचनाशिवाय वेगळा नव्हे. God is the word of God. ना परमेश्वर देवाचा शब्द आहे. 1 John chapter 1 verse 1 says,
योहानाचा पहिला अध्याय असं सांगतो, In the beginning was the Word, प्रारंभी शब्द होता, and the Word was with God, शब्द देवाचा होता and the Word was God, आणि शब्द देव होता and the Word became flesh. आणि मग तो शब्द देहधारी झाला And Jesus is the Word of God, आणि मग प्रभू येशू देवाचा शब्द आहे and He has become flesh. आणि तो देहधारी झाला. You know, Saul was a king. आणि मग माहिती, शाऊल हा एक राजा होता It was God who anointed him as a king. आणि मग परमेश्वराने त्याला अभिषेक केला होता एक राजा म्हणून. But Bible says that God rejected him परंतु देवाचं सांगतो परमेश्वराने त्याला नाकारलं. just because he rejected the word of God. का? कारण त्यांनी देवाचा शब्द नाकारला. Hallelujah. हालेलुया. Let's go and read 1 Samuel chapter 15 verse 26. आणि या आपण ते वाचू पहिले शमूएल याचा 15वा अध्याय 26वा वचन. For you have rejected the word of the Lord, and the Lord has rejected you from being king over Israel. शमूएल शाऊलास म्हणाला, मी तुझ्याबरोबर परत येणार नाही, कारण तू परमेश्वराचा शब्द जुगारला आहे आणि परमेश्वराने इस्रायलावरील राजपदावरून तुला जुगारले आहे. Hallelujah. हालेलुया. Just because he has rejected the word of God. न का? कारण देवाचा शब्द त्याने नाकारला. Hallelujah. हालेलुया. If you receive the word of God, जर देवाचं वचन तुम्ही स्वीकारता, you are received by God. मग याचा अर्थ तुम्ही परमेश्वराच्या द्वारे स्वीकारलेले आहात. Because receiving the word of God is receiving God. आणि मग ना ते परमेश्वराचा शब्द स्वीकारणं याचा अर्थ परमेश्वराला स्वीकारणं. And rejecting the word means rejecting God. त्याच्या वचनाला नाकारणं म्हणजे परमेश्वराला नाकारणं. Hallelujah. हालेलुया. Such an important role word of God plays in our lives. आणि पहा किती महत्वाचा भाग परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये पार करत आहे. We try to know God through the word of God. आणि आपण परमेश्वराला समजतो त्याच्या वचनाच्या द्वारे. But we don't know that He is the word of God. परंतु आम्हाला माहिती नाही की तो वचन आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. It's not a thing, it is a person. ना ती कुठली वस्तू नव्हे, परंतु तो व्यक्ती आहे. If you read Deuteronomy chapter 32, आणि जर अनुवाद याचा 32वा अध्याय तुम्ही जर वाचला 47 verse, आणि याचं 47वं वचन जर वाचलं, Bible says, ना बायबल आम्हाला असं सांगतं, for it is not a vain thing for you, because it is your life, and through this thing ye shall prolong your days in the land, whether ye go over Jordan to possess it. ही बाब तुमच्या दृष्टीने निरर्थक नसावी, कारण हीच तुमचे जीवन होय. तुम्ही यार्देन ओलांडून ज्या देशाचे वतन करून घ्यावयाला जाणार आहात, तेथे हिच्याच योग्य चिरकाल राहाल. My dear brothers, these are the last words of Moses when he was handling everything to Joshua and Israel. आणि मग ज्यावेळेस तो यहोशुआला सर्व काही देत होता, हे मोसेचे अंतिम शब्द होते प्रियानो. And what he is giving? आणि तो काय देत आहे? For it is not a vain thing. It means word of God. आणि मग ही बाब म्हणजे काय आहे की देवाचा शब्द. Hallelujah. हालेलुया. For English Bible says it, but in original Bible it is written that him. आणि मग ना इंग्लिश बायबल मध्ये त्याला इट असं म्हणण्यात आलं आहे, परंतु जर ओरिजिनल जर भाषेमध्ये तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी हे लिहिलेलं आहे. Have means he, personal pronoun. आणि हे याचा अर्थ होतो तो. So that's why if you read, for he is not a vain thing for you. For the word of God is not a vain thing for you. मग याचा अर्थ की देवाचा शब्द, देवाचं वचन तुमच्यासाठी निरर्थक असं नसावं. If you read in Hebrew, it says that for he is not a vain thing in you. आणि मग हिब्रू भाषेमध्ये जर तुम्ही वाचलं याचा अर्थ असा होता, तो तुमच्यासाठी निरर्थक नसावा. And because it says because he is your life, that is word is your life. आणि तर पुढे लिहिलं आहे, कारण हीच तुमचे जीवन होय. So here the word of God says in Hebrew. आणि मग ह्या ठिकाणी हिब्रू भाषेमध्ये देवाचं सांगतं. In English it is written it. आणि इंग्लिश मध्ये लिहिलं आहे इट. But in original Hebrew it is written. आणि परंतु जर हिब्रू भाषेमध्ये जर तुम्ही पाहिलं, for he is, that is the word is life for you. आणि याचा अर्थ इथं असं होतं की तो तुमचं जीवन होय. And the same word will prolong your life. आणि तेच वचन, तोच तुमचं जे जीवन आहे ते दीर्घायुष्य करेल. Hallelujah. हालेलुया. There is no medicine that will guarantee you that it will prolong your life. आणि मग कुठलंच अजून असं औषध नाहीये की जे तुमचं जीवन ना दीर्घायुष्य करू शकतं. But God says, परंतु परमेश्वर म्हणतो प्रियानो, if you are taking the word as personal pronoun, that is he. आणि जर तुम्ही
ना देवाच्या वचनाला वैयक्तिक जर घेता म्हणजे तो It असं has the म्हणून, power. He has the power to prolong your life. मग याचा अर्थ त्याच्याकडं सामर्थ्य आहे तुमचं जीवन दीर्घायुष्य करण्यासाठी. Hallelujah. Hallelujah. Actually, what is our attitude towards the word? आणि मग देवाच्या वचनाकडे आमचा कसा दृष्टिकोन असला We पाहिजे listen from here and we forget from here. ना. आपण काय करतो खूप वेळेस इकडून ऐकतो आणि इकडून सोडून देतो. Hallelujah. हालेलुया. But actually, Bible says that he is a companion. परंतु देवाचं सांगतं की तो आमच्या संगती असणारा परमेश्वर आहे. He has the power. त्याच्याकडे सामर्थ्य आहे. If you read Hebrews chapter 4 verse 12, आणि जर इब्रिकरसपत्र 4 अध्याय आणि 12 वचन जर तुम्ही वाचलं, let's take out. या आपण काढूया. For the word of God that speaks is alive and full of power, making it active, operative, energizing, and effective. It is sharper than two-edged sword, penetrating to the dividing line of the breath of life and the immortal spirit, and of the joint and marrow, of the deepest part of the nature, exposing and sifting and analyzing and judging the very thoughts and purpose of heart. कारण देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. As it is written in Amplified Bible, ना एम्प्लिफाइड बायबल मध्ये असं लिहिलं आहे, for the word of God speaks, for the word that God speaks is alive. नाही देवाचं सांगतो जो शब्द परमेश्वर बोलतो तो सजीव आहे, जिवंत आहे. It has life in it. त्याच्यामध्ये जीवन आहे It is living. आणि तो ना जिवंत आहे. And it further said it is powerful, full of power. आणि देवाचं सांगतो तो सामर्थ्याने भरलेला आहे And it is operative. आणि तो कार्य करणारा आहे. You know, the Hebrew word for operative is same as doctor operates when he operates a person. आणि मग हा जो शब्द आहे तो सारखा शब्द आहे ज्याला आपण शस्त्रक्रिया म्हणतो, जी डॉक्टर करतात. Hallelujah. When a person is operated, आणि मग ज्यावेळेस शस्त्रक्रिया एका व्यक्तीची चालू असते, they cut the body. आणि मग ते काय करतात, डॉक्टर्स त्याचा जो शरीराचा भाग आहे त्याला कट करतात, To cure the body, जेणेकरून त्याच्या शरीराला ना आरोग्य to देण्यासाठी, heal the body. ना आरोग्य In देण्यासाठी. the same way, आणि मग तशाच प्रकारे the Bible is telling बायबल आम्हाला सांगतं the word of God is alive and full of power and operative. देवाचं वचन सजीव आहे, सामर्थ्याने भरलेलं आहे आणि कार्यरत आहे. And it can cut like two-edged sword. आणि दुधारी तलवारीपेक्षा देखील तीक्ष्ण आहे. Whenever there is something wrong in your body or something wrong in your life, it will cut it out from your body. ना ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये कुठली गोष्ट वाईट आहे त्या वेळेस ती गोष्ट तो कट करून टाकतो. Hallelujah. Hallelujah. When a doctor operates on the body आणि मग ज्या वेळेस डॉक्टर जो असतो त्या शरीरावर काम करतो, to take out the foreign object like cancer, आणि जर समजा कुठला ट्यूमर आहे, कॅन्सर आहे, तो काढायचा आहे, he has to cut the body. त्याला तो भाग कापावा लागतो. And when he will cut the body, आणि ज्या वेळेस तो भाग तो कापतो, it will take away, it will separate that tumor from your body. आणि मग तो काय करतो, तो ट्यूमर, ती गाठ त्या शरीरामधून बाहेर काढतो. Because doctor has that power to take out. कारण ना डॉक्टरकडे ते सामर्थ्य आहे, Doctor has that knowledge to take out. ती बुद्धी आहे, समज आहे. In the same way, Bible is telling आणि मग अशाच प्रकारे बायबल आम्हाला सांगतं that the word of God is alive and it has power. आणि देवाचं वचन ना जिवंत आहे, त्याच्याकडे सामर्थ्य आहे. Hallelujah. Hallelujah. To operate ना कार्य करण्यासाठी. in your soul also. The soul is the place of emotion, depression. ना तुमच्या जीवामध्ये ज्या ठिकाणी तुमच्या ना भावना असतात, ज्या ठिकाणी तुमची निराशा It has the असते, power to operate there also. त्या ठिकाणी देखील कार्य करण्यास तो समर्थ आहे. Hallelujah. Hallelujah. It can operate in your body, soul and spirit. ना तुमच्या तुमच्या आत्मा जीव शरीरामध्ये कार्य करण्यासाठी तत्पर आहे. Hallelujah. 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 The person who knows God, ना ज्या व्यक्तीला परमेश्वर ठाऊक आहे, the person who knows the Holy Spirit very closely, ना ज्या व्यक्तीला ठाऊक आहे पवित्र आत्मा खूप ना जवळून त्याने पाहिला आहे, that person will give the highest part in his life for the word of God. आणि तो व्यक्ती त्याच्या जीवनातला सर्वोत्तम गोष्ट ना परमेश्वराला देतो. Hallelujah. Hallelujah. He will keep the word of God first and foremost in his life. आणि तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला सर्वात महत्त्व जास्त देतो. Hallelujah. 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 This is what Jesus said, आणि म्हणूनच येशू म्हणतो, that I am the word of God. येशू म्हणतो की मी देवाचा शब्द आहे. Hallelujah. हालेलुया. Bible says आणि बायबल आम्हाला in John सांगतो, chapter 14 verse 6, आणि योहान कृष्ण वर्तमान 14 अध्याय आणि 6 वचन, there Jesus says, आणि येशू या ठिकाणी म्हणतो, I am the life, the truth
and the way. येशू म्हणतो मार्ग सत्य व जीवन मीच आहे. But if you read John chapter 17 verse 17, आणि जर योहान 17:17 जर तुम्ही वाचलं, Jesus says, येशू म्हणतो my word is the truth. हा माझा शब्द सत्य आहे. Hallelujah. हालेलुया. Someone asked Jesus Christ, ना कोणीतरी प्रभू येशूला विचारलं, show us the truth. ना आम्हाला सत्य दाखव. And Jesus says, आणि येशू म्हणतो my word is truth. माझा शब्द सत्य आहे. But in John chapter 14 verse 6, परंतु योहान कृष्णवृत्तम 14वा अध्याय आणि 6 वचन, he says, I am the truth. येशू म्हणतो मी सत्य आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 2 Timothy chapter 3 verse 16 says, दुसरी तिमोथी 3 अध्याय 16 वचन असं सांगतं प्रियानो, all scriptures are inspired by God. ना देवाचं प्रत्येक वचन परमेश्वराच्या प्रेरणेने लिहिण्यात आलं आहे. Hallelujah. हालेलुया. But if you read in Greek, आणि जर तुम्ही ग्रीक भाषेमध्ये जर वाचलं, all scriptures are inspired by, when we say inspired by God, ना ज्यावेळेस आपण म्हणतो की प्रेरणेने परमेश्वराच्या, actually it says theos neptos. आणि त्या समजा थिओस नेप्टोस. Theos means God. आणि थिओस म्हणजे परमेश्वर, Neptos means the breath. आणि नेप्टोस म्हणजे श्वास. And if you combine together, आणि जर हे दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्रित केल्या, then it becomes God's breath. मग ते असं म्हणतो परमेश्वराचा श्वास. So actually if you read in Greek, आणि मग ज्या वेळेस तुम्ही ग्रीक भाषेमध्ये वाचता, Bible says all scriptures are God's breath. आणि मग याचा अर्थ की प्रत्येक देवाचं वचन परमेश्वराचा श्वास आहे. And you take that word in yourself. आणि मग जेव्हा तुम्ही तो शब्द तुमच्या स्वतःमध्ये घेता, You are taking God's breath in yourself. मग याचा अर्थ परमेश्वराचा श्वास तुमच्यामध्ये घेता. If you are walking by the word of God, आणि जर तुम्ही परमेश्वराच्या शब्दाने चालत असाल, you are not walking by your own breath, मग याचा अर्थ स्वतःच्या ना श्वासाने तुम्ही चालत but you are नाही, walking by the breath of God. परंतु परमेश्वराच्या श्वासाने The चालत breath आहात. of God is living in you. आणि परमेश्वराचा श्वास तुमच्यामध्ये जिवंत आहे. Hallelujah. 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 And no one can stop the breath of God. आणि कोणीच देवाच्या ना श्वासाला थांबू शकत नाही. It is eternal. आणि तो सार्वकालिकतेसाठी It आहे. has created everything. ना त्याने सर्व काही उत्पन्न केलं When आहे. he created Adam, ना ज्या वेळेस त्यांनी आदामाला बनवलं, he breathed his breath into Adam. आणि त्यांनी स्वतःचा श्वास आदामामध्ये, And that breath was actually the word. आणि तो श्वास म्हणजे ना त्याचा शब्द होता. And the Bible says Adam came to life. आणि मग देवाचं जो सांगतं की आदाम जिवंत झाला. When he received that word. यावेळेस त्यांनी त्याचा शब्द स्वीकारला. Hallelujah. Hallelujah. And Bible says बायबल सांगतं word has the same power. शब्दामध्ये सारखीच शक्ती आहे. Hallelujah. 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 As in his nostrils. आणि जसं त्याच्या नाकपुड्यांमध्ये आहे, As in his belly. आणि जसं त्याच्या पोटामध्ये आहे, In the same way, तशाच it प्रकारे, has the power in you and me, brothers and sisters. आणि मग तशाच प्रकारे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये सामर्थ्य This is आहे. what Bible says. आणि म्हणूनच बायबल आम्हाला This is what Jesus सांगतं. said in Matthew chapter 4, verse 4. आणि म्हणून देवाचं वचन मध्य कृष्णवर्तमान 4 अध्याय सांगतं, Man cannot live alone on bread, ना मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, but by the word of God. परंतु परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाच्या द्वारे जगेल. Hallelujah. 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 It is the source of life, my dear sisters. आणि तो जीवनाचा स्रोत आहे. Hallelujah. Hallelujah. Amen. Amen. No one can choke the breath of God. ना देवाचा श्वास कोणीच थांबू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. That's why Bible says, म्हणूनच बायबल सांगतं, if you have my words, जर तुमच्याकडे माझा शब्द आहे, you can bear fruits. ना तुम्ही फलद्रूप होऊ शकता. Hallelujah. Hallelujah. It's the word of God that's working in us. आणि मग हे देवाचा शब्द आहे जो आमच्यामध्ये कार्यरत आहे. Hebrews chapter 11 verse 3 says, इब्रिकरस पत्र 11 अध्याय 3 वचन सांगतं, by faith it is known that everything in the world has been made by the word of God. ना आपण विश्वासाद्वारे समजतो की जगामध्ये जे काही आहे ते ना त्याच्या शब्दाच्या द्वारे उत्पन्न झाले. Everything that is made, that is seen, is made by the word of God. ना जे काही आपण पाहतो, जे दृश्य आहे ते सर्व काही परमेश्वराच्या शब्दाने बनवलं And आहे. Bible says आणि बायबल सांगतं that it was invisible. ना देवाचं सांगतं की ते अदृश्य होतं, But the word of God can create all the visible things.
परंतु तो अदृश्य शब्द त्यांनी सर्व दृश्य गोष्टी बनवल्या. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. Hallelujah. Maybe you are not able to see your healings. ना कदाचित तुम्ही तुमचं आरोग्य पाहू शकत Maybe you are नसाल. not able to see your protection. कदाचित तुमचं संरक्षण पाहू Maybe you शकत are not able to नसाल. see your security. तुमचं ना सुरक्षितता पाहू शकत Maybe you are नसाल. not able to see your happiness. तुमचा ना आनंद पाहू शकत Maybe नसाल. maybe you have lost your joy. कदाचित तुमचा आनंद तुम्ही गमावला असेल. But you know, Bible says everything is hidden in the Word of God. देवाचं सांग सर्व काही त्याच्या शब्दामध्ये दडलेलं आहे. If you are having the Word of God, जर तुमच्याकडे देवाचं वचन आहे, you are having the God in you. याचा अर्थ तुमच्यामध्ये परमेश्वर आहे. Hallelujah. 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 Proverbs chapter 4 verse 23 says, नीतिसूत्र 4:23 असं सांगतं, God says, my son, परमेश्वर म्हणतो माझ्या मुला give heed to my words. ना माझ्या शब्दाकडे कान दे. Hallelujah. Hallelujah. It has the power of medicine. ना त्याच्यामध्ये ना सामर्थ्य आहे आरोग्याचं. Hallelujah. Hallelujah. Amen. आमेन. You know, when we receive the Word of God, ना तुम्हाला माहिती ज्यावेळेस आम्ही देवाचा शब्द स्वीकारतो, we are receiving medicine to our bodies. मग याचा अर्थ आमच्या जीव शरीर आत्म्यासाठी आपण ना आरोग्य स्वीकारत आहोत. 1 Kings chapter 5 verse 1 to 14. आणि पहिले राजे 5वा अध्याय 1 ते 14 देवाचं वचन सांगतं, There was a king named Naaman. एक नमान नावाचा राजा होता He was Gentile. आणि तो ना परराष्ट्रीय होता. He was not knowing who is God. त्याला ठाऊक नव्हतं की परमेश्वर कोण आहे. But he was suddenly he was acquainted with the leprosy. आणि मग अचानक त्याला ना कुष्ठरोग झाला And he was trying to go here and there and search for the medicine. आणि तो ह्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊन ना प्रत्येक ठिकाणी जाऊन औषध शोधू लागला. But there was no medicine for him. परंतु त्यासाठी कुठलंच औषध त्याला मिळालं नाही. And in the house of Naaman there was a small girl who was working. आणि परंतु नामानाच्या घरामध्ये एक लहान मुलगी होती, ती काम करत असायची. She was the captive of Israelites. आणि इस्रायल देशामधून तिला एक बंदीवास म्हणून गुलाम म्हणून But the आणलं small होतं. girl was though she was captivated, but she was having the God in her heart. ना जरी ती गुलाम म्हणून आणली होती, परंतु तिच्या हृदयामध्ये परमेश्वराचा शब्द होता. She was knowing who is God. आणि तिला ठाऊक होतं की परमेश्वर कोण आहे. And she was knowing what her master is going through. आणि तिला ठाऊक होतं की तिचा जो धनी आहे तो कुठल्या समस्येमधून जात आहे. So she says to Naaman आणि मग ती नमानाला काय म्हणते, that I know a person who can heal you. आणि ती म्हणते मला एक व्यक्ती ठाऊक आहे जो तुला आरोग्य देऊ शकतो. His name is Elisha. त्याचं नाव आहे एलिशा. And he can heal you. आणि तो तुला आरोग्य देऊ शकतो. He's a prophet. तो एक भविष्यवक्ता आहे. He does many miracles. आणि तो खूप सारे चमत्कार I have करतो. seen with my own eyes. माझ्या स्वतःच्या डोळ्याने मी If पाहिलं you आहे. will go there, you will be healed. जर तू त्या ठिकाणी जाशील तुला आरोग्य मिळेल. He listened to the word that small girl gives to him. आणि मग तो स्वीकारतो ते वचन, ती जी लहान मुलगी त्याला देते. And he goes to Elisha आणि तो अलिशाकडे जातो with all silver and gold आणि ना सोनं रूप घेऊन त्याच्याकडे and जातो. all expensive materials. आणि सर्व ना महागड्या गोष्टी त्याच्याकडे घेऊन जातो. He thinks that he will buy the healing. आणि त्याला असं वाटत होतं याच्याद्वारे मी ना आरोग्य विकत घेऊ शकतो. And when he goes to Elisha, आणि मग जेव्हा अलिशाकडे तो ज्यावेळेस तो जातो, Elisha was sitting in his home. आणि मग अलिशा त्याच्या तंबूमध्ये बसलेला असतो. And this Naaman, the great man, with all full of gold and silver, came in front of him. आणि मग हा नमान जो ना सोनं रूप संपत्ती ना पैसा अडका घेऊन त्याच्याकडे जातो. And he thought that he will buy the healing. आणि त्याला असं वाटतं की याच्याद्वारे मी आरोग्य विकत घेऊ शकतो. So, but God says to Elisha, परंतु परमेश्वर अलिशाला म्हणतो, Elisha, don't go out. ना परमेश्वर म्हणतो अलिशा बाहेर जाऊ नको. Don't go out. बाहेर जाऊ नको. Because he has bought many things. कारण त्यांनी खूप साऱ्या गोष्टी घेऊन आला आहे. But you send my word to him. परंतु तू माझा शब्द त्याला पाठवशील. Let him know that only my word can do, not the silver, gold or anything can heal you. आणि मग त्याला समजू दे की माझा शब्दच फक्त आरोग्य देऊ शकतो आणि ते आरोग्य तुम्ही विकत घेऊ That's शकता. why Elisha didn't go and touch Naaman. आणि म्हणून नमानाच्या समोर अलिशा जात नाही. But he sent a word. परंतु तो शब्द पाठवतो. He said to Naaman, आणि तो नमानाला म्हणतो, that's what God is telling. आणि हेच परमेश्वर सांगत आहे, Go to Jordan River तू काय कर, या अर्धेने नदीकडे जा and dip yourself 7 times there. आणि 7 वेळेस या अर्धे नदीमध्ये डुबकी मार. At the time of 7 times, आणि मग 7व्या वेळेस you will be healed. तुला आरोग्य मिळून जाईल. But Naaman was expecting from the man of God very differently. परंतु नमान जो होता खूप वेगळ्या विचाराने आला He होता. thought that the Elisha will come and he will touch the
ahead and he will heal him. आणि मग नमालाला असं वाटलं की अरे अलिशा बाहेर येईन, अलिशा मला स्पर्श करण, मला आरोग्य देईल And I will give you the money. आणि मग ते सर्व सोनं रूप मी अलिशा. But nothing like that happened. पण असं झालं नाही. You cannot purchase the word of God. कारण देवाच्या शब्दाला तुम्ही विकत घेऊ शकत नाही. Hallelujah. Hallelujah. It is free. You have to accept it and believe it. ना ते मोफत आहे, फुकट आहे, फक्त तुम्हाला स्वीकारायचं. You just have to receive it. तुम्हाला स्वीकारायचं. And when you will receive it, आणि ज्या वेळेस तुम्ही स्वीकारता, it will work in you. तुमच्यामध्ये ते कार्य करतो. Hallelujah. Hallelujah. The gold was with Naaman. आणि मग माहितीये सोनं रूप नमाना बरोबर होतं. The dresses, the expensive dresses was with him. ना महागडे झगे त्याच्या बरोबर होते. But still it was still. परंतु तरी देखील It didn't work. परंतु त्यांनी कार्य केलं नाही. And Naaman said, आणि नमान म्हणाला, I came from so far. आणि नमान म्हणतो अरे मी खूप दूर राष्ट्राहून आलो. This man of God has not even come and saw me. अरे ह्या देवाचा मनुष्य ना बाहेर देखील आला नाही, त्याने मला पाहिलं देखील At least you have talked with me. अरे तुम्हाला बोललं तरी पाहिजे होतं. But he has not even talked with me. तो मला बोलला देखील नाही. Why he has done like that? त्याने असं का केलं? Just sending the words. ना फक्त शब्द पाठवला And he was going back to Syria. आणि तो वापस सिरिया देशात निघून गेला. His servant said, परंतु त्याचा जो सेवक होता तो म्हणाला, he humbled himself. ना त्याने स्वतःला नम्र केलं And he said, आणि तो म्हणाला, Master, तो म्हणाला ना धनी, we have come from so far. अरे आपण खूप दूर राष्ट्राहून आलो आहोत. Let us listen to the word that the prophet has said. आणि जे भविष्यवक्त्याने जे शब्द जे वचन तुम्हाला दिलं आहे ते आपण ऐकूया. Let us listen to what the word of God says. आणि जे काही देवाचं वचन सांगत आहे त्याच्याप्रमाणे करूया. And because of the servant saying, आणि मग नमानाचा सेवक त्याला म्हणाला म्हणून he says, okay, I will try. आणि मग नमान म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, मी तसंच करल. Hallelujah. हालेलुया. This man was big man in Syria. तुम्हाला माहिती आहे हा जो मनुष्य होता त्याच्या देशामध्ये खूप श्रेष्ठ व्यक्ती He was the होता. right hand of the king. आणि तो ना राजाचा उजवा हात होता. Hallelujah. हालेलुया. And Jordan River is not like that river. आणि मग यार्देन अशीच नदी नाहीये. It was, that's why Naaman says, do we not have many rivers in our country? आणि मग नमान काय म्हणतो माहिती का, आपल्या देशामध्ये काय नदीची कमतरता आहे का, आपल्याकडे नद्या नाहीत का? Because Jordan River is a muddy river. तुम्हाला माहिती आहे यार्देन नदी खूप चिखलाने भरलेली नदी आहे. When it will not flow with water. आणि मग असं पाणी त्याच्यावरून नितळ पाणी वाहत नाही. Hallelujah. It will flow with mud. आणि त्याच्या बरोबर ना चिखल वाहतो. That's why Naaman says, we have many rivers in country. Why is telling to go to Jordan? आणि मग तो म्हणतो अरे आपल्या देशामध्ये किती चांगल्या चांगल्या नद्या आहेत, पण यार्देन नदीमध्ये का जायचं? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. But it was the word of God. परंतु देवाचं वचन तसं होतं, You have to go to Jordan. तुला यार्देनेमध्ये जावं लागेल. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. This Naaman goes to Jordan. आणि मग माहिती हा नमान त्या यार्देन नदीमध्ये जातो. Removes his clothes. त्याचे कपडे काढतो And he dipped himself आणि मग one त्या time. नदीमध्ये डुबकी घेतो. But there was no healing. पहिल्या वेळेस डुबकी घेतो, आरोग्य मिळत नाही. Second time. दुसऱ्या वेळेस There was no healing. आरोग्य मिळत नाही. But the word of God said, देवाचं वचन you म्हणालं have to dip for 7 times. तुला सात वेळेस डुबकी The मारावी third लागेल. time also it came like that only. आणि मग तिसऱ्या वेळेस देखील तो तसाच बाहेर आला. The fourth time like that only. आणि मग चौथ्या वेळेस देखील त्याला आरोग्य मिळालं The नाही. 6th time also like that only. आणि मग अशा प्रकारे 6 वेळेस झाले. But at the 7th time, परंतु 7व्या वेळेस Bible says, बायबल म्हणतं his skin turned like a baby skin. त्याची जी त्वचा होती एका लहान लेकराच्या त्वचेप्रमाणे All the झाली. leprosy went off. सर्व कुष्ठरोग होता तो निघून गेला. Hallelujah. 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 He was so happy. आणि तो खूप आनंदी झाला. At last, when you obey the word of God, आणि मग अंतिमपणे ज्या वेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता, when you receive the word of God, देवाचं वचन स्वीकारता, the word of God will work in you. देवाचं वचन तुमच्यामध्ये कार्य करल. Hallelujah. Hallelujah. The word of God is the prophecy for Naaman. आणि मग देवाचा शब्द जो होता तो भविष्यवाणी होती Naaman was नमानासाठी. Gentile. आणि नमान परराष्ट्रीय होता. And you are me also Gentile. तुम्ही आणि मी देखील परराष्ट्रीय That आहोत. 6 dipping is the 6,000 years. आणि मग 6 वेळेस डुबणं म्हणजे 6,000 वर्ष. On the 7th is actually we will be raptured. आणि मग 7वं वर्ष म्हणजे स्वर्गामध्ये We जाण्याचं. will receive new bodies. आणि आम्हाला नवीन शरीर मिळेल. Hallelujah. Hallelujah. The glorified body. गौरवी शरीर. If you listen to the word of God. ज्या वेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता, Hallelujah. Hallelujah. For these 6,000 years, नाही 6,000 वर्ष there is word of God. ना देवाचं वचन ह्या ठिकाणी आहे. Hallelujah. Hallelujah. Now also, आता देखील
The word of God works, my dear sisters. ना देवाचा शब्द कार्य करत आहे. You cannot give gold, silver or anything in exchange of the word of God. ना तुम्ही सोनं रूप आणि कुठलीच गोष्ट परमेश्वराचं वचन विकत घेण्यासाठी देऊ शकत नाही. Hallelujah. हालेलुया. You can give only thanks to God. ना तुम्ही आणि मी फक्त परमेश्वराला धन्यवाद देऊ Because शकतो. it is the grace that has bought the word. कारण ती कृपा आहे की ज्याद्वारे आम्हाला तो शब्द मिळाला. At last the man was happy. आणि मग अंतिमपणे नमान खूप आनंदी झाला. He was, just imagine, Naaman received the word of God from small child. आणि तुम्हाला माहिती देवाचं वचन त्याला एका लहान मुलीपासून मिळालं. Hallelujah. Hallelujah. Who doesn't know how to read and write. आणि मग तिला माहिती नाही की कसं वाचायचं लिहायचं. Maybe you are in that small girl place. ना कदाचित तुम्ही देखील त्या लहान मुलीच्या ठिकाणी In असाल. your place there are many Naamans. ना तुमच्या ठिकाणी खूप सारे नमान असतील. Hallelujah. Hallelujah. They are suffering from many leprosy in the body. त्यांच्या शरीरामध्ये कुष्ठ रोगापासून ते त्या रोगामधून जात असतील. Some people are very sad. काही लोक खूप दुःखी असतील. Some people are very having, many diseases in the body. आणि काही लोकांच्या ना शरीरामध्ये खूप आजार असतील. Some people they don't have anyone to wipe the tears. आणि मग कदाचित काही लोकांचे अश्रू पुसण्यासाठी देखील कोणी नसेल. Some people are so sad in their lives that they try to suicide. आणि काही लोक त्यांच्या जीवनामध्ये खूप दुःखी असतील. ते ना त्यांना असं वाटत असेल की आम्ही आत्महत्या करावी. Because of the disease. त्या रोगामुळे, Because of the situation. त्या परिस्थितीमुळे, Because of the depression. त्या निराशेमुळे. But you are that small girl, my dear sisters. परंतु प्रियानो, तुम्ही ती लहान मुलगी आहात. Reach out to Naaman today. ना आज त्या नमानाकडे जा. Hallelujah. Hallelujah. They need you. आणि त्यांना तुमची गरज आहे. Hallelujah. Hallelujah. That small girl shared the gospel. आणि मला माहिती त्या लहान मुलीने देवाचं शुभवर्तमान त्याला सांगितलं. Hallelujah. Hallelujah. And Naaman got saved. आणि मला माहिती नमानाला पूर्णपणे आरोग्य मिळालं. Today also. आणि म्हणून आज देखील, though you are not educated, ना तुम्ही कदाचित सुशिक्षित नसाल, though you are not so much learned, ना कदाचित खूप सारे शिक्षण तुम्ही घेतलं नसेल, just you can say that there is a God who can save you. आणि फक्त एक शब्द तुम्ही बोलू शकता की परमेश्वर आहे की जो तुम्हाला आरोग्य देऊ शकतो. there is a God who can deliver you. ना असं परमेश्वर आहे की जो तुम्हाला बंधन मुक्ती करू शकतो. Let's surrender to God. ना स्वतःला परमेश्वराच्या अधीन द्या. Let's say that God, I know your word. आणि असं म्हणा की परमेश्वरा, तुझं वचन मला ठाऊक आहे. It is your breath. ना तुझं तो श्वास आहे. It is your breath, Lord. ना परमेश्वरा, तुझा श्वास आहे तुझं वचन. Amen. Amen. It is your life. हे तुझं जीवन आहे. And that life you have given to me. आणि ते जीवन तुम्हाला दिलं आहे. I take your breath in my body, soul and spirit. माझ्या ना आत्मा, जीव आणि शरीरामध्ये तुझं वचन From स्वीकारतो. today onwards I will not live my breath. ना आजपासून मी माझ्या श्वासाने जगणार नाही. But I will live by your breath. परंतु आजपासून पुढे ना मी तुझ्या श्वासाने जगणार Jesus, आहे. as you have said, येशू जसं तू म्हणाला, a man will not live alone on bread, येशू म्हणतो की ना मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, but on every word that comes from the mouth of God. परंतु परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाच्या द्वारे जगल. Yes, I live by your word, Lord. आणि म्हणा की हो परमेश्वरा, मी तुझ्या शब्दाने जगतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Let's close our eyes. या प्रेरणा आपण आपले नेत्र ह्यावेळेस बंद करूया. Or whatever in your mind, check out everything. ना जे काही तुमच्या मनामध्ये आज चालू आहे त्या सर्व गोष्टी हटवून टाका. Yes, and say, God, you are my words. आणि परमेश्वराला म्हणा, परमेश्वरा, तू माझा शब्द आहेस. And word, you are my God. आणि शब्द, वचना, तू माझा परमेश्वर आहेस. Hallelujah. You are very close to me. आणि हो, तू माझ्या खूप जवळ आहेस. So much close that you are in my heart. ना खूप जवळ की तू माझ्या हृदयामध्ये आहेस. You are in my mouth. तू माझ्या मुखामध्ये आहेस. Thank you so much, God. धन्यवाद देवा. And you are powerful, O God. आणि तू सामर्थ्याने भरलेला You are आहेस. alive, O God. तू जिवंत आहेस. Yes, Father. हो पिता. He araborondo shiarandori ando shiaraba. He arandori andori ando shiarandori ando shiaraborondo shiaraba. He arandori ando shiaraborondori ando shiaraba. Yes. हो, हालेलुया. God is touching you, my dear brothers. ना माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, परमेश्वर तुम्हाला स्पर्श करत आहे. God is touching you, my sister. ना माझ्या बहिणींनो, परमेश्वर तुम्हाला स्पर्श करत आहे. Yes, there is one sister who is empty in herself. ना एक बहीण आहे, तिच्या हृदयामध्ये तिला खूप ना रिकामपण, खालीपण वाटत आहे. Though she listens to word of God. ना जरी ती देवाचं वचन ऐकते, Though she reads the word of God. जरी ती देवाचं वचन वाचते, ऐकते, But still there is emptiness. परंतु ना एक रिकामपण तिच्या हृदयामध्ये आहे. But God is touching you, my dear sisters. परंतु माझ्या प्रिय बहिणी, परमेश्वर तुला स्पर्श करत आहे. He is touching you and is filling you with new anointing. ना परमेश्वर
ना तुम्हाला स्पर्श करत आहे, नवीन अभिषेकाने भरत आहे. And God's telling, आणि परमेश्वर म्हणत आहे you are made to climb mountains. ना तुझी रचना पर्वत चढण्यासाठी, डोंगर चढण्यासाठी करण्यात आली आहे. I have made you, my dear daughter, to climb mountains. ना माझ्या प्रिय मुली, मी तुला ना डोंगर ना चढण्यासाठी बनवलं आहे. Yes, don't get tired. ना थकून जाऊ नको. Because from now onwards, ना कारण आजपासून पुढं my strength will work in you. माझं सामर्थ्य तुझ्यामध्ये कार्य करल. Yes. हालेलुया. Yes. One sister is telling to God, God, what is my purpose of life? ना एक बहीण परमेश्वराला म्हणते की देवा, माझा जगण्याचा उद्देश काय, ध्येय काय आहे. And God is telling, my dear daughter, आणि परमेश्वर म्हणते माझ्या प्रिय मुली, did I not spoken to you from Isaiah chapter 61? आणि परमेश्वर म्हणते की मी तुला यशाया 61 मधून बोललो नाही काय. From verse 1 to 3. आणि 1, 2, 3 वचनामध्ये I have anointed you to share the gospel. ना मी तुला अभिषेक केला आहे ना शुभ वर्तमान सांगण्यासाठी. To do mighty wonders in my name. ना महान गोष्टी माझ्या नावामध्ये To करण्यासाठी. deliver the people who are in bondage. ना जे ना बंधनामध्ये आहेत त्यांना मुक्त करण्यासाठी. Then why you are asking, what is your purpose? आणि मग का तू विचारत आहेस माझा ध्येय उद्देश काय आहे. God is telling to that sister, परमेश्वर त्या बहिणीला आज म्हणत आहे, this is your purpose. आणि हाच तुझं ध्येय आहे. Go and read Isaiah chapter 61 verse 1 to 3. ना जा आणि यशाया 61 1, 2, 3 वचन वाच. One sister is having severe head pain. आणि मग एक बहीण आहे, तिला ना खूप जास्त भयंकर डोक्याचं दुखणं आहे. And it's always a head pain. आणि हमेशा तिच्या डोक्यामध्ये दुखत असतं. But God is touching that sister. परंतु परमेश्वर त्या बहिणीला स्पर्श करत आहे. With his crucified hand, he is touching. खिळे स्वीकारलेल्या हाताने स्पर्श करत आहे. Touching her head right now. आणि ह्या क्षणी तिच्या मस्तकाला, डोक्याला स्पर्श करत And आहे. healing her body. आणि शरीराला आरोग्य देत आहे. Right now she is getting healed. ह्या क्षणी तिला आरोग्य मिळत आहे. Yes. One sister is having full of, she is feeling very heavy in her body. आणि एक बहीण आहे, तिच्या ना शरीरामध्ये तिला खूप जड असं जाणवत आहे. Her body is not active. ना तुझं शरीर सक्रिय नाहीये. But right now God is touching you, my परंतु dear. ह्या क्षणी त्या बहिणीला परमेश्वर स्पर्श My dear sister, God is touching you right now. ना माझ्या प्रिय बहिणी, तुला परमेश्वर स्पर्श करत आहे ह्या क्षणी. And he is making your whole body very light. आणि तुझं संपूर्ण शरीर ना खूप हलकं असं करत आहे. Right now you have been touched by God. ह्या क्षणी तुला परमेश्वराने स्पर्श केला आहे. And your body is active now. ना तुझं शरीर सक्रिय झालं आहे. Hallelujah. Yes, there is auntie. काकू आहे, आंटी आहेत. She is having high BP ना त्यांना खूप उच्च रक्तदाब आहे and high sugar. ना आणि उच्च ना साखरेचा त्रास आहे. And God is touching you right now. आणि परमेश्वर ह्या क्षणी तुम्हाला आरोग्य देत आहे. Yes. होय. God is telling to you, my sister. आणि परमेश्वर तुला आज सांगत आहे, माझ्या बहिणी, give everything in the hand of God. ना प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या हातात समर्पण कर. And your BP and your sugar will be normal. तुमचं बीपी, शुगर जे काय आहे ते ना नॉर्मल होईल. Give everything in the hand of God. प्रत्येक गोष्ट ना परमेश्वराच्या हातात स्वाधीन करा. There is brother who is watching this. आणि मग एक भाऊ आहे, तो ना आज ऐकत आहे. And God is touching right now to that brother. आणि परमेश्वर त्या भावाला देखील यावेळेस स्पर्श करत आहे. He is filling that brother with his purpose. आणि मग परमेश्वर त्या भावाला त्याच्या उद्देशाने, ध्येयाने भरत आहे. He is opening his eyes. आणि त्या भावाचे नेत्र उघडत आहे. And God is telling to him, आणि परमेश्वर त्याला सांगत आहे, my son, माझ्या मुला, I don't see your past. ना मी तुझा भूतकाळ पाहत नाहीये. And why you are seeing your past? ना तू तुझा भूतकाळ का पाहत आहेस? When you run the race, ना ज्यावेळेस तू धावत आहेस, see, I am standing in front of the race. ना पहा, मी त्या धावेच्या समोर उभा आहे. You run seeing me. आणि तू धाव मला पाहून. When you will see your past and run, आणि जर तू तुझं मागच्या गोष्टी भूतकाळातल्या बघून धावत you आहे, will fall, my son. माझ्या मुला, तू खाली पडशील. I am at the end of the race. आणि मी त्या ना धावेच्या अंतिम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी उभा आहे. You will see me and run. तू मला पहा आणि धाव. You will run, you will not fall. ना तू धावशील परंतु तू पडणार नाही. Because you are seeing your past, that's why you are falling again and again. तू तुझा भूतकाळ बघत आहेस म्हणून तू पडत आहेस.
But God is touching you, my brother. परंतु माझ्या भावा परमेश्वर तुला स्पर्श करत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you for touching everyone, oh God. ना प्रत्येकाला स्पर्श करण्यासाठी धन्यवाद. We bless everyone in the name of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येकाला आम्ही आशीर्वादित करतो. Father, we cover everyone by your blood, oh God. आणि प्रत्येकाला तुझ्या पवित्र रक्ताखाली घेतो पिता. The blood that protected Israel from the plague. आणि ज्या रक्ताने इस्रायलला त्या महामारीपासून वाचवलं. That same blood we apply over the house, आणि over the body, soul, and spirit, over the sons and daughters of God. ना तेच प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त माझ्या प्रत्येक भाऊ बहिणी त्यांच्या लेकरांना त्यांच्या घराला आम्ही लावत आहोत. And we apply ourselves, oh God. आणि आमच्या देखील जीव शरीर आत्म्याला लावत आहोत. And we bless everyone by your peace, prosperity, and good health, oh God. आणि प्रत्येकाला ना तुझ्या प्रभू येशूच्या शांतीने आरोग्याने समृद्धीने भरत आहोत. In the name of Jesus Christ. प्रभू येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. My dear sisters, माझ्या प्रिय भाऊ आणि I know बहिणी, God has touched you. मला माहिती परमेश्वराने तुम्हाला आज स्पर्श केला. He is in you. तो तुम्हामध्ये आहे. Don't forget this word. ना हे वचन विसरू नका. He is in you. तो तुमच्यामध्ये And आहे is greater than आणि तो सर्व गोष्टींपेक्षा that is in the world. श्रेष्ठ आहे जे ह्या जगामध्ये आहेत. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Peace of God is always with you. ना देवाची शांती हमेशा तुम्हा बरोबर असते. Listen to what the government is telling. आणि मग जे काही ना सरकार शासन प्रशासन जे काही सांगत आहे ते ऐका. Listen very carefully. आणि खूप लक्षपूर्वक ऐका. Because Bible says कारण बायबल सांगतं that we have to be under the government. ना आम्हाला आपले जे सरकार आहे प्रशासन आहे त्याच्या अधीन राहणं खूप We गरजेचं don't आहे. have to go against the government. ना प्रशासनाच्या विरोधामध्ये जायचं नाहीये. So don't go anywhere. ना Take the म्हणूनच lockdown. ना ह्या लॉकडाऊनच्या समयामध्ये बाहेर जाऊ नका. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. But increase in the word and increase in the knowledge of the word. आणि मग म्हणूनच देवाच्या शब्दामध्ये आणि देवाच्या शब्दाच्या ज्ञानामध्ये वाढत चला प्रत्येक दिवशी. Hallelujah. हालेलुया. God bless you all. देव परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करा. Amen. आमेन.